कार्यकर्त्यांना आपण जपलो पाहिजे। उषाताई जसं बोलल्या, भावनिक झाल्या त्या कार्यकर्त्यांना जर आपण जपलो नाही तर चळवळीला बळ कसं मिळेल? अनेक लोक अनेक सूचना करतात, हे लई मोठं आहे, हे छोटंसं आलं, हे असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं। बाबासाहेबांचे तुम्ही विचारपत्र बघा, मूक नायकापासून जनता, बहिष्कृत भारत, समता, ही सर्व वर्तमानपत्र जवळ बघितली तर ती विचारपत्र होती। दैनिक बहुजन सौरभ हे विचारपत्र आहे। हे ते गावागावामध्ये जाऊन धम्माचा प्रचार करत होते। काटोल तहसीलमध्ये गावागावामध्ये गेले, ते घराघरामध्ये धम्म कसा जाईल या पद्धतीने त्यांनी कृतिशील कार्य केलेलं आहे। तिथे धम्मसेवक त्यांनी तयार केलेले आहे, ते आजही कार्यरत आहेत, कार्य करत आहेत। असे धम्मसारथी हे विनयशील, विनम्र आणि अत्यंत समर्पक असे भंतेजी जे श्रीराम बनसोड साहेब त्यांच्यामुळे प्रभावित झाले। सीमाताई पाटील यांचं धर्मांतरण, ओबीसीचं धर्मांतरण घडवून आणलं। धम्मसंगोष्ठीचा 100% सहभाग होता आणि त्यामध्ये आम्हाला सहकार्य भदंत धम्मसारथी यांनी केलेलं आहे, ते विसरता येत नाही। तो मोठा सोहळा आपण सुरेश भट सभागृहामध्ये सुद्धा त्यांची एक नाटिका प्रस्तुत केली, त्याकरता सुद्धा आम्ही अतोनात प्रयत्न केले, लोकांना त्याची जाणीव आहे। तर मी जास्त वेळ घेणार नाही। धम्मसारथी हे आपल्या या आजचे प्रमुख वक्ते आहेत। मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आज आम्हाला धम्म आणि धम्मसारथी या पुस्तकासंबंधी श्रीराम बनसोड यांचे जे त्यांचे संबंध आले त्याविषयी आणि धम्माविषयी प्रबोधन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। आयुष्यमान भदंत धम्मसारथी। विश्वातील सर्वश्रेष्ठ महामानव, पहिले मनोवैज्ञानिक, महाकारुणिक तथागत बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, ज्ञानाचे प्रतीक, सिंबल ऑफ नॉलेज, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासाठी अतोनात परिश्रम करणारी आमच्या सर्वांची आई रमाई आणि माझे गुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांना मी नमन करतो। तसेच विचार मंचावर उपस्थित असणारे प्राध्यापक घोडेस्वासवर, हे सुद्धा आमचे ज्ञानाचे प्रतीकच आहे ना, जरी थोड्या सीमित जरी म्हटलं तरी त्यांच्यामध्ये ज्ञानाचा फार मोठा साठा आहे आणि तो जेवढा लोकांनी घेतला तेवढा कमी जाईल, इतका त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा आहे। असे आदरणीय त्यांची घोडेस्वासवर, तसेच विचार मंचावर आमच्या प्राध्यापिका आगलावीताई, त्यांना एक संबंध आल्याबद्दल जेव्हा आमचे संबंध येतात कधी तर मनामध्ये एक प्रकारे काय घडते माहित नाही, पण अतोनात एकदम प्रेम मनामध्ये निर्माण होते। त्यांचा स्वभाव, त्यांचं बोलणं पाहून त्यांच्या मुळातच ते तशा प्रकारचे बनलेले आहेत। अशा आमच्या सर्वताई, त्यानंतर बहुजन सौरभचे संस्थापक आदरणीय कांबळेजी, तसेच गजबे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम। त्याचप्रमाणे आज मुख्य जो कार्यक्रम आहे की धम्मसारथी या ग्रंथाचं या ठिकाणी प्रसारण होत आहे, त्याचं उद्घाटन होत आहे, विमोचन होत आहे आणि त्या ग्रंथाला धम्मसारथी नाव दिलं तर सर माझ्याकडे आले होते बनसोड सर, म्हणे मी अनेक नावं मला मिळाले, बरेच नावं सुचवले, परंतु
मला तुमचं नाव द्यायचं आहे धम्मसारथी. मी म्हटलं की मी एवढा मोठा व्यक्ती नाही किंवा एवढा मोठा भिक्षू नाही की माझं नाव तुम्ही द्यावा. नाही ना, एक एक सुंदर असं नाव मिळेल म्हणे ग्रंथाला, धम्मसारथी. म्हटलं तुमची इच्छा आहे तर तुम्ही निश्चित करा. आणि आदरणीय बनसोड साहेबांशी म्हणजे धम्मसंगोष्ठीशी आमचा संबंध सीमा पाटील ज्या ओबीसी समाजाचे आहेत आणि त्यांनी ओबीसी समाजाचं धर्मांतर केलं, त्यावेळेस सगळं कार्यक्रमाचं आयोजन धम्मसंगोष्ठीने घेतलं. पूर्ण खर्चाचं सगळं आयोजन आणि त्यांनी माझा सहभाग घेतला. माझं काही मुख्य त्याच्यात प्रमुख हे नव्हतं, माझा सहभाग घेतला आणि त्या सहभागामधून मला धम्मसंगोष्ठी किती मोलाचं काम करते हे मला त्यावेळेस त्याची जाणीव झाली. आणि त्या संपर्कामधून श्रीरामजी बनसोड यांच्याशी माझा एकदम घनिष्ठ संबंध आला. आणि तेव्हा घनिष्ठ संबंधामधून आम्ही प्रत्येक वेळी मनमोकळ्यापणाने बोलू लागलो. मला सांगितलं, माझे गुरु मी खूप मानतो म्हणते सुरेश साहेबांना, 1907 पासून मी जॉबवर असताना, विस्तार अधिकारी असताना सुद्धा जॉबवर ऑन ड्युटी असताना त्या आंदोलनामध्ये 3 महिने मी सुट्टी घेतली मेडिकल लीव. आणि तेव्हापासून मी त्यांच्याशी जुळलो आहे. आणि मला म्हणे तेरी नौकरी चली जाएंगी, जाने दो, लेकिन आपको साथ दूंगा मैं, आंदोलन में आपके साथ में रहूंगा. तर तेव्हापासून त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. आणि आज त्यांच्यामुळेच मला जे बुद्धिस्ट सेमिनरी मिळालेली आहे आणि त्या बुद्धिस्ट सेमिनरीचं नाव सुद्धा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी असं समर्पक नाव दिलेलं आहे. आणि भंते सुरेश साईबद्दल आदर जे मनामध्ये का आहे त्याच्याबद्दलच की त्यांची भूमिका स्पष्ट असते, स्पष्ट लपवून ठेवत नाही आणि संघर्षशील अशी त्यांची प्रवृत्ती आहे, त्यांची भूमिका आहे. अडचण त्यांची फक्त येते की त्यांचे शब्द आपल्याला समजत नाही. ही अडचण भाषेची अडचण आहे. परंतु ते 15 दिवसातून एकदा सेमिनारला भेट देतात आणि ते विशेष म्हणजे ते सांगत नाही, बिलकुल ड्रायव्हरला सुद्धा सांगतात की फोन नहीं करना हम जा रहे हैं बंते जी के तरफ, वो क्या करते हैं कैसे करते हैं वो हमें डायरेक्ट जाकर देखना है उनको. तर ते सरळ गाडी त्यांची एकदम सेमिनारच्या समोरच लागते आणि ते आम्ही ज्या स्थितीत पटकन तयार होतो. आणि मग त्यांची त्या सेमिनारीमध्ये एक वेगळी खोली ठेवलेली आहे, त्यांच्यासाठी सेपरेट जेव्हा कधी एक बेड आहे, आराम करण्याची व्यवस्था आहे, फॅन आहे, कूलर आहे, सगळी व्यवस्था केली आहे. तिथं सगळ्या भिक्षूंना बाहेर पाठवतात आणि आम्ही दोघं चर्चा करतो. काही शब्द स्पष्ट समजतात, काही अर्थ लावावा लागतो की त्या शब्दाचा अर्थ काय असेल. परंतु त्यांचे जे विचार आहेत स्पष्ट आहेत आणि ते अगदी मनातून आदरणीय देवदासजी घोडेस्वार यांना खूप मानतात. माझ्याशी अनेकदा त्यांच्याबद्दल त्यांनी चर्चा केली की भंतेजी बहुत विद्वान है, उनके जैसा ज्ञान किसी को नहीं है, तो उनका ज्ञान का भी लाभ हमें मिलना चाहिए कभी कभी. तर त्यांचे जे ग्रंथ वगैरे वंदना संघाचा मासिक निघते ते आमच्याकडे येते. त्यानंतर जे बहुजन सौरभ आहे आमच्याकडे 3-4 पेपर येतात आणि त्यातून 3-4 पेपर मधून सर्वात अगोदर जर मी पेपर वाचत असेल तर बहुजन सौरभ सगळ्यात अगोदर. आणि आपल्या समाजामधून एवढा सुंदर पेपर निघाला याच मला खूप आश्चर्य वाटते. त्याची शब्दाची मांडणी आणि असे वेगवेगळे विषय म्हणजे वैचारिक विषय पण असतात, पण एक जो जी वेळेवरची वर्तमान स्थितीमधली जी माहिती असते, वर्तमान स्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे, जे
सजेशन माणसाला मिळाला पाहिजे, ते सजेशन सुद्धा बहुजन सौरभ या मासिकामधून मिळत असते. अत्यंत उत्तम मासिक आहे ते. रोजचं दैनिक आहे आणि त्या दैनिकाला आपल्याला अभिमान आहे की आपल्या समाजाचा आहे, आपला आहे, आपल्या विचाराचा आहे, बहुजनांच्या विचाराचा आहे. तर त्या दैनिकाला सुद्धा आपण सर्वांनी मदत करावी. तर माझं म्हणणं असं आहे की आम्हाला जे काही मागण्याची माझी वृत्ती नाही, सुरुवातीपासूनच वृत्ती नाही. मी जेव्हा बॉम्बसेटचा कन्व्हेनर होतो सुरुवातीला, तेव्हा मी स्वतःच राजीनामा दिला. कारण बॉम्बसेटमध्ये पैसे मागावे लागत होते, चंदा गोळा करावा लागत होता. बॉम्बसेटवर जबाबदारी होती की पैसे गोळा करा. मी म्हटलं पैसे मागणं होणार नाही माझ्याने, मागणं माझा स्वभाव नाही, त्याच्यामुळे मी मागत नाही. परंतु एक लोक संपर्कामुळे किंवा आपल्या एक व्यवस्थित आचरणामुळे आपल्याला जे काय मिळते त्या दानामधूनच ही 3 वर्षापासून बुद्धिस्ट सेमिनरी चालू आहे. आणि याच्यात आमच्याकडचे जे भिक्षू आहेत मुळात ते आपल्या घरच्या वस्तू आणतील, परंतु तिची वस्तू बाहेर नेणार. इतकं म्हणजे मला कधी कधी म्हणजे खूप चांगलं वाटते की मला अशी एक टीम मिळाली की ज्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन झालं. पूर्वीचा स्वभाव जर तुम्ही पाहिला तर त्यांचा स्वभाव वेगळाच. सेमिनरीमध्ये आल्यानंतर स्वभाव परिवर्तन, व्यक्तित्व परिवर्तन आणि त्याच्या प्रवृत्तीचं परिवर्तन हे एक विशेष आहे. असे बरेच लोक आले, त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. त्यांच्या लोकांनी आणून ठेवलं की भंतेजी आम्ही तुम्हाला सोपवत आहोत, तर याला दुरुस्त करा. आणि ते खरंच त्या सेमिनरीमध्ये आल्यानंतर दुरुस्त झाले आणि त्यांच्यामध्ये खूप परिवर्तन झालं आणि ते चांगले सत्कृष्ट झाले. तर आमचं एक ध्येय आहे. आणि बाबासाहेबांनी जी अपेक्षा ठेवली होती की भिक्खू संघ कसा असावा, तर बुद्धांनी धम्मामध्ये जे प्रस्तावनामध्ये सांगितलंय की बौद्ध भिक्षू हा एक मार्गदर्शक असावा, समाजसेवक असावा आणि ज्ञानी असावा आणि समाजाला धावून मदत करणारा असावा. मला एकदा भंतेजीने म्हटलं की तू चारिका करता क्या? मैं बोला नहीं करता चारिका. चारिका नहीं करना, कभी चारिका नहीं करना. तो बोला क्यों चारिका नहीं करना, सब भिक्षु तो करते हैं. मेरे भंते जी ने बोला, बोले मेरे जो गुरु है उन्होंने मुझे बोला बोले कि तुम चारिका नहीं करना, घर घर जाके भोजन नहीं मांगना. तू ऐसा भिक्षु बन कि मांगने वाला भिक्षु नहीं बनना है, तुझे देने वाला भिक्षु बनना है. त्यांनी मला सुद्धा माझ्याकडून अपेक्षा केली की तू भी मांगने वाला भिक्षु मत बनना. 10 घर में जाकर तू मांगेगा, उसके बेहतर 50 लोगों को खाना खिलाने वाला भिक्षु बनना. तर त्यांनी भंतेजीने मला डोक्यात भरलं आणि भंतेजीचा प्रत्येक सजेशन हे मला खूप आवडते की भी मला भिक्षु चाहिए, हमें बाबा साहेब आंबेडकर के विचारों का भिक्षु चाहिए. तर ते नेमकं त्या दृष्टीने आमचे पावलं चालू आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे, आपली खूप मदत आहे आणि आपला समाज सुद्धा आता त्या वाटेवर चालला आहे. आपल्या भिक्खू संघामध्ये पुरुषशाही निर्माण होऊ नये हे आमची फार म्हणजे एक काळजी आहे की भिक्खू संघ हा पुरोहितवादाकडे जास्त वळण्याचा प्रयत्न करतो आहे, वळताना दिसतो आहे. ही जर एकदा का आमचा भिक्खू संघ पुरोहितवादाकडे वळला तर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः सुद्धा काळजी घेतली पाहिजे का भिक्खू संघ हा भिक्खू सारखाच असावा, पुरोहितवादाकडे वळू नये. आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो बाबासाहेब आंबेडकरांना जो परिनिर्वाणाच्या अगोदरचा बुद्ध, बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता बुद्ध घेतला म्हणजे बुद्ध जिवंत असताना त्यांनी कोणत्या पद्धतीचं कार्य केलं याचं सखोल अध्ययन बाबासाहेबांनी केलं.
त्रिपिटकात ग्रंथात काय लिहिलं आहे त्याच्याबद्दल अध्ययन केलं असेल, परंतु तो मोठो बाबासाहेबांचा नव्हता. बाबासाहेबांचा मोठो होता की ते जिवंत जन्मापासून तर मरेपर्यंत महापरिनिर्वाणापर्यंत ते कशा पद्धतीने जगले, कसं लोकांच्या समस्या दूर केल्या आणि कसे लोकांशी वागले, हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा केंद्रबिंदू होता आणि आमचा सुद्धा विचाराचा तोच केंद्रबिंदू आहे. आम्ही सकाळी भिक्षूंना कॉन्सन्ट्रेशन विथ वर्किंग, जपानच्या लोकांनी सुद्धा पत्रकार आले होते, 4 तास माझी इंटरव्ह्यू घेतली, भंतेजीने चांगली होती. म्हटलं कशी तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करता उपासना, म्हटलं कॉन्सन्ट्रेशन विथ वर्किंग, काम करता करता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे, हे भिक्षूला आम्ही शिकवतो. एखादी स्त्री स्वयंपाक करत असताना तिला स्वयंपाक करता करता कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे. बाबासाहेब 18 तास ग्रंथ वाचता वाचता कॉन्सन्ट्रेशन करत होते. ती ज्ञानाची साधना बाबासाहेबांची. आणि नेमकी आपल्याला वेळ कशाला वाया जाऊ द्यायचं, आपण काम करता करता जर कॉन्सन्ट्रेशन केलं, एखादं ठिकाणी प्रत्येक काम केलं, तर त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. आणि ती भिक्षूंना काम करण्याची सवय असली पाहिजे. आमच्याकडे तुम्ही आले कधी तर भिक्षू स्वतः नाश्ता बनवतील, चाय बनवतील आणि उपासकाला देतील. उपासकांनी भिक्षूला द्यायची अशी पद्धत नाही. आणि आम्ही भिक्षूला सांगितलं की आपला पहिला गुरु आमचे ज्येष्ठ नागरिक, जे विद्वान आहेत, समाजाचे जे प्रमुख लोक आहेत, विद्वान लोक आहेत, ते आमचे गुरु आहेत. आम्ही जीवर घेतलं, परंतु ज्ञानाने ते आमचे गुरु आहेत. जसं आमच्या घरातील आई वडील आमचे गुरु आहेत, नंतर कोणी दुसरा गुरु असेल, पण पहिला आमचे आई वडील गुरु आहेत. त्याप्रमाणे जे समाजातील वृद्ध जे ज्ञानी लोक आहेत ते आमचे आदर्श आहेत, ते आमचे गुरु आहेत. त्यांना सुद्धा नमन करणे हे तेवढेच गरजेचं आहे. माणसाने माणसाला महत्व दिलं पाहिजे, चिवरला महत्व देऊ नये. चिवरमध्ये जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आपल्याला महत्व देणं गरजेचं आहे. या पद्धतीने आमची सेमिनरी चालते आणि या पद्धतीने आपलं काम चालत असते. कदाचित आमच्या कामामध्ये काही त्रुटी असतील तर कृपया आपण कधी सेमिनरला भेट द्या आणि आमच्या कामातील त्रुटी आपण दुरुस्त करू शकता, आम्हाला सजेशन करू शकता. आणि मी अत्यंत आभारी आहे की बनसोड साहेबांनी धम्मसारथी हे ग्रंथ निर्माण करून त्याच्यामधले मी सगळेच लेख वाचले आणि त्याच्यातल्या त्यांनी असे लेख निवडले बहुजन नायक मधून, बहुजन सौरभ मधून, की त्या लेखाची आजच्या स्थितीला, वर्तमान स्थितीला काय गरज आहे, त्या विचाराची जे गरज पाहून त्यांनी जे लेख निवडले आणि त्या लेखामध्ये त्यांनी जे शब्दाची मांडणी केली की किती शब्दामध्ये, किती कमी शब्दामध्ये आपण जास्तीत जास्त लोकांना माहिती देऊ शकतो, ही त्यांच्या लेखन शैलीमधून मला खूप आवडली. की कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. आणि काल त्यांचा जन्मदिवस होता, वाढदिवस होता, त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच त्यांचा असाच मनमिळावू स्वभाव असू द्या. सम्राट अशोकाने कलिंगचं युद्ध तर जिंकलं, परंतु त्यांना समाधान नाही झालं. मी लोक जिंकले, हे काही युद्ध जिंकणं काही मोठी गोष्ट नाही. त्यांना वाटलं की लोकांचे मन जिंकले पाहिजे, म्हणून त्यांनी जी राज्यव्यवस्था निर्माण केली की सर्वजन येत आहे, सर्वजन सुखायच्या, लोकांचे मन जिंकले, म्हणून आज सम्राट अशोक मोठे झाले. तसेच आमचे आदरणीय सेवाजी बनसोड हे लोकांचे मन जिंकतात. त्यांच्या जवळ एकटा माणूस गेला की तो त्यांचा झाला समजा, इतका मनमिळावू स्वभाव आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी मी पूर्ण करतो. नमो बुद्धाय. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. यानंतर विलास गजबे सर, कार्यकारी संपादक बहुजन सौरभ यांना मी विनंती करतो की या विषयाशी संबंधित, श्रीराम बनसोडशी संबंधित आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले आदरणीय आणि उपस्थित असलेले तुम्ही सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो, श्रीराम बनसोड यांच्या संदर्भातला काल आपण जो लेख बघितला
तो सेटिंग करताना मोठा होता. मग आमची थोडीशी संध्या मॅडमची माझी झकपक चालली. ते म्हणाले की नाही हा छोटा पाहिजे. मी म्हणालो नाही, आपण आपल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. हे त्यांच्या कार्यकर्त्यांचं गुणगौरव आहे. त्यांनी अख्खी हयात आपल्या आंबेडकरी चळवळीत घालवली आणि थोडं लोकांना जर माहीत होत असेल तर आपण त्याच्यात कंजूसी कशी करायला पाहिजे. कार्यकर्त्यांना आपण जपलो पाहिजे. उषाताई जसं बोलल्या, भावनिक झाल्या त्या. या कार्यकर्त्यांना जर आपण जपलो नाही तर चळवळीला बळ कसं मिळेल. अनेक लोक अनेक सूचना करतात, हे लई मोठं आहे, हे छोटंसं आलं, हे असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं. बाबासाहेबांचे तुम्ही विचारपत्र बघा. मूक नायकापासून जनता, बहिष्कृत भारत, समता, ही सर्व वर्तमानपत्र जवळ बघितली तर ती विचारपत्र होती. दैनिक बहुजन सौरभ हे विचारपत्र आहे. हे जाहिरात पत्र नाही आहे, हे विचारांचं पत्र आहे. आणि म्हणून या विचारातून लेख जरी मोठे असले तरी त्या विचाराचं मर्म समजा आणि मर्म समजून ते वाचा. आपण त्या ठिकाणी अनेक उपक्रम सुरू केले. त्यामध्ये मी या ठिकाणी मोठा उल्लेख करेन की ज्यांनी बहुजन सौरभ करता लोकांच्या खिशातून भागधारक होण्याकरता सहज सोपं नाही हो 25,000 रुपये काढणं. तुम्ही 1,000 रुपये नाही काढू शकत, 500 रुपये नाही काढू शकत. श्रीराम बनसोडनी 4 लोक या धम्मसंगोष्ठीतले आम्हाला दिली. ही तरुण पोरगी स्नेहल टेंबरे, तिने आपल्या वाढदिवसाला 25,000 रुपये आणून दिली. ही सर्वात तरुण भागधारक आपल्या बहुजन सौरभची, बाकीचं सर्व ज्येष्ठ. ही त्यांची देण या बहुजन सौरभला. आणि हा बहुजन सौरभ बंद होऊ नये म्हणून त्यांची ती धडपड. प्रत्येक याला ते विचारतात. हीच त्यांच्या जन्मदिवस. आणि मी तर हा आठवडाभरच बहुजन सौरभच्या वतीने म्हणा, माझ्या वतीने श्रीराम बनसोडे यांचा वाढदिवसच साजरा करत आलो. आजच्या या प्रसंगी थोडक्यात त्यांना माझ्याकडून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा आणि मंगलकामना. त्यांच्याकडून सामाजिक जाणीवेचं असंच लिखाण होत राहो अशी मंगलकामना करतो आणि थांबतो. जय हिंद. ताई आगलावे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या विषयाशी संबंधित आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. बहुजन हितासाठी आपलं आयुष्य खर्ची घालणारे सर्व महामानव यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. आजच्या या कार्यक्रमाला आदरणीय भदंत धम्मसारथीजी इथे उपस्थित आहेत, त्यांना वंदन करते. आमचे मार्गदर्शक, विशेषतः संविधानाच्या बाबत जर मला काही प्रश्न असला की केव्हाही तुम्ही ज्यांना प्रश्न विचारू शकता असे आदरणीय प्राध्यापक घोडेस्वार सर, इथे सिद्धार्थ कांबळे सर, एक आव्हान स्वीकारणारी ह्या व्यक्ती आहेत. संविधानावरच्या डिबेट्सचं भाषांतर करणे, पेपर चालवणे ह्या सोप्या गोष्टी नाही आहेत. ही आव्हानं स्वीकारून त्यानुसार कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इथे आज म्हणजे खरं म्हणजे मला असं वाटतं इथे उपस्थिती पण आहे. डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर, त्यानंतर एक लेख मालिका म्हणता येईल की पुस्तक रूपाने त्यांनी काढलेली आहे. ते धम्मसारथी पुस्तकाचे लेखक आमचे दादा श्रीराम बनसोड सर. म्हणतात ना की ज्ञानाला विनम्रतेची, आमच्या मागणी इथं म्हटलं जोड तोड सगळं काही जे केलं, मला इथं बसला 2 मुलींनी. ज्ञानाला विनम्रतेची जोड ते आहेत आमचे दादा श्रीराम बनसोड. विद्या विनयेन शोभते म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. ज्ञान असून चालत नाही. विनम्रता तुमच्यामध्ये किती आहे? ज्ञान आहे पण माझ जर असेल ना त्याच्यासोबत, कोणी नाही विचारणार. पण त्याच्यासोबत जर विनम्रता असेल तर त्यांच्या कार्याचा, विचारांचा सत्कार हा व्हायलाच पाहिजे. असे आमचे श्रीरामदादा. जय भीम म्हणतो आम्ही, म्हणजे श्रीराम नाही म्हणतो. बाबासाहेबांनी धर्मांतर नामांतर सांगितलेलं होतं. तर जय श्रीराम जर आम्ही म्हटलं तर जरा आमच्या कपाळावर आठ्या येतात.
कोणी आम्हाला म्हटलं की जय श्रीराम म्हणा, नाही म्हणणार आम्ही, पण आज आम्ही ते सगळे जय श्रीराम म्हणतोय. जय नाही पण श्रीराम म्हणतो आहे, कारण ते दादांचं कार्य आहे. धम्मसंगोष्ठी याच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार हा सतत सातत्याने इथे होत असतो. वेगवेगळे विषय दिलेले असतात आणि त्या विषयावर इथे येऊन तज्ञ व्यक्ती त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हे एक काम, या कामामध्ये सहभागी होणं हे एक आमच्या दादाचं मोठं काम आहे. म्हणजे बुद्धांचे जर इतिपिसो भगवा असे 9 गुण सांगितलेले आहेत. आमच्या दादाचे कसे गुण आहेत बघा, भरपूर गुण आहेत आमच्या दादांचे. उषाताईंनी त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी जाणलेले दादा इथे बोलताना अनेकांचे डोळे पाणावले. आपण म्हणतो की स्त्रियाच भावुक असतात. मी अनेक पुरुषांना डोळे पुसताना पाहिलेले इथे. का यांच्या डोळ्यात अश्रू आले? एखाद्या व्यक्तीच्या कार्याचा जेव्हा गुणगौरव होतो ना, दुसऱ्यांसाठी झटणाऱ्या व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतात ना, तेव्हा डोळे आपले आपोआप पाणवतात. या सर्व पुस्तकांमध्ये जे लेख दिलेले आहेत, कुठेतरी अस्वस्थ मन त्यांचं बोलत आहे. त्याची हळहळ जी मनामध्ये आहे, खंत आहे. बाबासाहेबांना असे अनेक प्रश्न पडायचे. संविधान म्हणजे सुपूर्द करताना संविधान सभेसमोर बाबाने जी चिंता व्यक्त केली, प्रश्न होते त्यांना की स्वातंत्र्य तर मिळालं पण हे टिकेल का? आणि याच्या शेवटी त्यांनी दिलेला आहे. प्रत्येक लेख वाचण्यासारखा आहे बरं का. इथे बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली आहे. स्वातंत्र्य मिळाले पण आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळालं का? आपण मुक्त झालो का? कोणत्या मूल्यामध्ये मुक्त आपण झालो की पुन्हा आमच्यावर गुलामी येणार आहे तीच? अशा प्रकारचे प्रश्न जसे बाबासाहेबांना पडायचे, तसेच प्रश्न दादांना पडत असत आणि त्याच्यावर ते चिंतन करून शब्दरूपाने त्याला लेखामध्ये बांधत असत. बांधलेले आहेत जे आपल्या समोर आज आहे. काय करायचं होतं? कोणती अस्वस्थता, कशाची काळजी असायला पाहिजे माणसाला? माझी बायको, तिचा वाढदिवस आहे, त्याला साडी घ्यायची आहे, मुलाचे लग्न करायचे आहे, मुलाचं शिक्षण आहे, मुलाला फ्लॅटसाठी पैसे द्यायचे आहे, साऱ्या काळजी परिवाराची. समाजाचं काय रे बाबा? तुझ्या हाती तूप आले, तुझ्या हाती साय. समाजाचं काय रे गड्या? समाजाचं काय? किती लोक समाजाचा विचार करतात? मला असं वाटतं इथे धम्मसंगोष्ठीमध्ये येणारे सगळेच त्या गोष्टींचा विचार करतात. पण बाकी लोकांचं काय? बाकी लोकांचं काय? बाबासाहेबांना साथ देणारे भरपूर होते, प्रेम करणारे भरपूर होते. अडाणी अज्ञानी जनता होती जी बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार होती. म्हणजे थोडेसे शिकले, ज्यांची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली झाली होती, त्या लोकांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना साथ दिली होती का? हा एक प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे, चिंतनाला सुरुवात केली पाहिजे. जसं जसं समाजामध्ये समजा काय म्हणतात, काळाच्या ओघामध्ये किंवा परिस्थिती नुरूप जे प्रश्न निर्माण होतात त्याला उत्तर देण्याचं काम या लेखांच्या माध्यमातून झालेलं आहे. माणूस स्वतःला मोठं करताना दुसऱ्या मोठ्या माणसांना विसरतो माणूस. मीच कसा मोठा हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांच्या उपकाराची फेड तो शब्द रूपाने साधं थँक्यू सुद्धा करत नाही. तिथे मात्र हे आपला मोठेपणा दाखवतात. देवदास घोडेस्वार असतील, नगराळे सर असतील, संध्या राजूरकर असेल, सिद्धार्थ कांबळे असतील, विलास असेल, या सगळ्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणूस मोठा स्वतःला म्हटल्याने माणूस मोठा होत नाही. तुम्ही दुसऱ्यांना मोठं करा, दुसऱ्यांना मोठं म्हणा, तुम्ही आपोआपच मोठे होता, आपोआपच मोठे होता. आजच्या धम्मसंगोष्ठीला उपस्थित असलेले आदरणीय भक्ती धम्मसारथीजी, आमचे नागपूरचे ज्याला आपण म्हणून एक वैचारिक स्तंभ असलेले प्राध्यापक देवदासजी घोडेस्वार, सातत्याने चळवळीत काम करत असणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर सरोजजी आगलावे, ज्यांचा आपण काल वाढदिवस साजरा केला आणि ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन विमोचन आपण या ठिकाणी केलं, ते बनसोड. आता सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक गुप्ते आणि या धम्मसंगोष्ठीला उपस्थित असलेले आपण समस्त
बांधव भगिनींनो, आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आजची जी धम्मसंगोष्ठी आहे ती विशेष आहे आणि विशेष आनंद देणारी आहे. ती आनंददायी बाब म्हणजे की आमच्या धम्मसंगोष्ठीचे श्रीरामजी बनसोड यांनी जो सातत्याने आंबेडकरी विचार विश्वामध्ये जे विचार करत असतात लेखाच्या माध्यमातून, त्या लेखांचा संग्रह या ठिकाणी प्रकाशित झाला. ती जशी त्यांच्यासाठी गौरवाची अभिमानाची बाब आहे तशीच धम्मसंगोष्ठीसाठी सुद्धा आहे. कारण धम्मसंगोष्ठीपासून ते वेगळे नाही, म्हणजे आपलं ते धम्मसंगोष्ठीचं आपत्य असे म्हणतो, त्यासाठीच आपल्यासाठी विशेष अभिनंदनाची बाब अशी आहे. आता हा जो लेखसंग्रह प्रकाशित झाला, आपण धम्मसंगोष्ठीला असं म्हणतो की धम्मसंगोष्ठी आम्ही विचाराचं जागर करतो आहोत, त्या निमित्तानं विवेक पेरतो आहोत, विवेकाचा जागर असतो आणि सातत्याने आपले जे बांधव असतात, येणारे असतात, सातत्याने आपण त्या विचार विश्वांच्या संदर्भामध्ये विविध जे निर्माण झालेले असतात त्या चर्चा करतो, घडवून आणतो. आणि बनसोड साहेबासारखे जे संवेदनशील असतात व्यक्तिमत्व, ते त्याला लेखाच्या समूहामध्ये लिखाणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. एवढं मोठं काम या ठिकाणी या संगोष्ठीच्या माध्यमातून होत आहे, म्हणून तुमच्या आमच्यासाठी अत्यंत आनंदाची अभिमानाची अशी बाब आहे असं मला वाटतं. या लेखसंग्रहाचं वैशिष्ट्य बनसोड साहेबांचं की ते जे लिखाण करतात ते लिखाणाचे जे काळाने निर्माण केलेले विषय असतात, आव्हानं असतात, त्या संदर्भात असतात सामान्यपणे. म्हणजे जसं वैचारिक ज्याला आपण म्हणतो किंवा एखादा विषय घेऊन आंबेडकरिझम घेऊन बुद्धिझम असं नाही, तसे उत्स्फूर्तपणे विषय निर्माण झालेले असतात. आपल्यासमोर जी आव्हानं निर्माण झालेली आहेत त्याच्यावर आपल्याला काय करता येईल ते चिंतन ते मुख्यतः त्या लेखातून आपल्याला दिसतं. म्हणून त्यांचे जे लेख आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. सामान्यपणे असं असतं की वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर लेख ती विस्मरणात चालली जातात त्या ठिकाणी, परंतु हे जे लेख असतात ते सातत्याने आपल्याला स्मरण करणं आवश्यक असतं, कारण सातत्याने प्रेरणा देत असतात. म्हणून ते प्रेरणादायक लेख जे आहे ते संग्रह असावा आणि एका पुस्तकाच्या फॉर्म मध्ये, ग्रंथाच्या फॉर्म मध्ये तो लोकांपर्यंत जावा, म्हणजे ते चिरंतन व्हावं, अशा पद्धतीचे एक कार्य या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची जी भूमिका आहे ती सुद्धा अत्यंत मोलाची आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. जसं धम्मसारथीजींचा जो सेमिनारी आहे त्याला त्यातून मदत होणार, आणि आपलं बहुजन सौरभ आहे त्याला 50% जाणार, अशा पद्धतीचं त्यांनी घेतलेला जो ज्याला म्हणू आपण एक त्यांनी प्रकल्प ठेवला की आपण अशी मदत करूया. मला वाटतं हे सुद्धा अनोखं असं उपक्रम आहे. सर्वसामान्य लेखकांच्या डोक्यात जे येत नाही ते श्रीराम बनसोड साहेबांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे, म्हणून आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या ठिकाणी आजच्या प्रसंगी त्यांच्या या लेखसंग्रहाला त्यांची जी नवी प्रसूती आहे तिला मी खूप शुभेच्छा देतो, आणि यानंतर सुद्धा अशाच पद्धतीनं त्यांच्या मार्फत लिखाण होत राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी मंगल कामना देतो आणि पुनश्च शुभेच्छा व्यक्त करत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय. सर्व बंधू आणि भगिनींना वंदनीय भंतेजीच्या धम्मदेशनेनंतर कोणीही बोलू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं, परंतु वेळ अशी होती मी बाहेर गेलो आहे वेळेत, त्याच्यामुळे धम्मसारथी वर काही बोलण्यापूर्वी मी आजचे सत्कार मूर्ती श्रीराम बनसोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. तो वाढदिवसाची ती तारीख खरी की खोटी या तपशिलात न पडता आयुष्यभर ती तारीख आपल्या आयुष्याला चिकटली होती हे तरी मान्यच करावं लागते. आणि म्हणून काही का असेना मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. राहता याला धम्मसारथी
या ग्रंथाची निर्मिती, तर या ग्रंथात समाविष्ट असलेले आणि या ग्रंथात समाविष्ट नसलेल्याही सर्वच लेखांचा पहिला वाचक मी आहे. बनसोड सरांनी सांगितलं ते की मी लिहून झाल्यानंतर नगराळे सरांच्या कारखान्यात जातात म्हणून, आणि हे खरं आहे. त्यांनी लिहिलेला लेख माझ्याकडून तपासून दुरुस्ती करून, म्हणून त्या ग्रंथात लेखनाच्या संदर्भातील काही चुका झाल्या असतील तर त्या चुका मी माझ्या म्हणून स्वीकारतो, आणि बाकीचं जे काही चांगलं झालं असेल त्या पुस्तकातून तर ते सारं बनसोड सरांचं यश आहे असं समजतो. परत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, नवं